नमस्कार मंडळी, आज संडे आहे आणि किचन बघितल्यावर कळलं आज सुट्टी नाहीच. कारण संडे असला तरी कामांना काही फरक पडत नाही. काम तिथेच असतात. आपण उठलो की लगेच हजर. म्हणून मी ठरवलं आज सगळ्यांना थोडा वेट. पहिले मी स्वतःला रेडी होणार. सरळ अंघोळीला गेले कारण मन आणि डोकं दोन्ही रिसेट करणं फार गरजेचं असतं. पाणी अंगावर पडलं आणि असं वाटलं ठीक आहे, आजचा दिवस आपण हँडल करू शकतो. कधी कधी हा एक मोमेंट पुरेसा असतो स्वतःला पुन्हा नॉर्मल फील यायला. अंघोळ करताना कामं डोक्यात फिरतच असतात, पण तरीही हा वेळ आपलाच असतो. ना फोन ना आवाज, फक्त शांतता आणि थोडंसं स्वतःशी बोलणं. अंघोळ झाली, केस बांधले, साधे कपडे घातले, आरशात पाहिलं आणि हसून म्हटलं चल बाई, आता किचन पण तुझ्यासाठी तयारच आहे. वर्किंग वुमन लाईफमध्ये स्वतःला रेडी करणं फक्त बाहेरून नाही, आतूनही स्ट्रॉंग बनवण्यासाठी असतं. ठरवलं आत्ता बस. एक एक भांडी उचलायला सुरुवात केली. घासता घासता वाटलं ही भांडी रोज एवढी कशी तयार होतात. हळूहळू सिंक मोकळा व्हायला लागला. तवा, पातेलं सगळं आपापल्या जागी गेले. काउंटरवरची गडबड कमी झाली आणि किचनचा चेहरा-मोहरा बदलायला लागला. जेव्हा शेवटचं भांडं घासलं तेव्हा वाटलं चला, आजचा एक मोठा टास्क कंप्लीट झाला. स्वच्छ किचन म्हणजे अर्धं काम तिथेच झाल्यासारखं. आता कपड्यांची वेळ. हे काम असं आहे जे कधीच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. कालच सगळे कपडे धुतले होते असं वाटतं. आज परत तेवढी. एक एक कपडा उचलताना लक्षात येतं हा ऑफिसचा, हा घरातला, हा फक्त 5 मिनिटांसाठी घातलेला आणि हा तर नक्की कधी घातला तेही आठवत नाही. पण मशीनसाठी सगळे कपडे एकसारखे. कपडे मशीनमध्ये टाकले, लिक्विड घातलं, सॉफ्टनर घातलं आणि बटन दाबलं. मशीन फिरायला लागली आणि त्याबरोबर आपण थोडे शांत झालो. मशीन चालू असताना एक वेगळीच फिलिंग येते. काम सुरू आहे पण आपण थोडा वेळ थांबू शकतो. घर, ऑफिस, जबाबदाऱ्या या सगळ्यांचा विचार डोक्यातून चालू असतो, पण तरीही हा आवाज मशीनचा थोडं कामिंग वाटतो. कधी कधी वाटतं आपलं आयुष्य पण वॉशिंग मशीनसारखंच आहे. सगळं एकत्र टाकतो, काम, थकवा, जबाबदाऱ्या आणि रोजचं रुटीन. पण शेवटी काहीतरी स्वच्छ, नीट आणि पुढच्या दिवसासाठी रेडी होतो. रविवार असो की वीकडे, ही सगळी कामं आपल्यालाच करायची असतात, पण आपण करत राहतो कारण घर आहे आणि ते आपलं आहे. मशीन फिरत राहते आणि आपणही हळूहळू पुढे चालत राहतो, थोडं थकून पण चालत राहतो. मशीन फिरत असताना आपण आपोआप नेक्स्ट कामाची यादी बनवतो. हे झालं की ते करायचं, ते झालं की अजून काही उरतंच. कधी कधी वाटतं थोडा वेळ तरी बसावं, पण लगेच लक्षात येतं आपण बसलो तर कामं आपोआप होणार नाहीत. म्हणून मशीनबरोबर आपणही चालूच राहतो, कामं करत, विचार करत आणि मनात म्हणत चला अजून थोडं करूया. मशीन फिरत आहे आणि मी बसले. थोडा कामाची यादी डोक्यात फिरते. थोडा वेळ स्वतःसाठी घेताना वाटलं हे छोटे छोटे मुमेंट्स किती आनंद देतात. काम किती असलं तरी हा वेळ फक्त माझ्यासाठीच आहे. हसत हसत पुढे टास्क करायला तयार होतो. मग चला अजून थोडं मॅनेज करूया. किचन अगदी चमकवलं, भांडी घासलीत, काउंटर स्वच्छ. आता थोडा वेळ स्वतःसाठी. झाडांना पाणी घालण्याची वेळ झाली. घरात लावलेले छोटे छोटे इनडोअर प्लांट्स फक्त डेकोर नाहीत, मनाला खूप शांती देतात. प्रत्येक झाडाला पाणी घालताना विचार करतो किती दिवस झाली त्यांना पाणी दिलं नाही. कधी कधी विसरतो, पण आज नक्की लक्षात ठेवलं. थोडा हात मोकळा करतो, थोडं मन शांत करतो. ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे. झाडांना संवाद साधते किंवा किमान मनात म्हणते कसे आहात, बसलेत का. वर्किंग वुमन असो वा होममेकर, घर आणि जबाबदाऱ्या खूप आहेत, पण असे छोटे छोटे मुमेंट्समध्ये स्वतःला रिचार्ज करायला मिळतं. झाडांना पाणी देताना जणू घरातलं एक छोटंसं जग मी सांभाळत आहे. कधी एकाच झाडावर थांबून पाहतो, कधी दुसऱ्या झाडांच्या पानांना स्पर्श करत. ही छोटी छोटी मुमेंट्स खूप इम्पॉर्टन्स देतात आणि झाडंही आनंदी वाटतात किंवा किमान वाटते. अशी छोटी कामं मनाला खूप एनर्जी देतात आणि हळूहळू दिवस सुंदर होऊ लागतो. आता नाश्ता वेळ. गरमागरम आलू पालक पराठा, सोबत थोडं दही आणि आवडतं लोणचं. सकाळी बनवलेला पराठा अजूनही तितकाच खमंग. ही छोटी छोटी मुवमेंट्स खरं सुख येतात. आणि जर तुम्हालाही आवडत असेल घरगुती स्वादिष्ट रेसिपीज आणि मजेशीर घरगुती जीवन पाहायला, तर लाईफ विथ वैशू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून.